ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पुंडलीकवरद हरि विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय। दयाघन भक्ति आकलिता, दयाघन भक्ति आकलिता, दयाघन पाथर दीसा रच्य करी हरी, पाथर दीसा रच्य करी हरी, निज पद देवरिता, दयाघन निज पद देवरिता, दयाघन भक्ति आकरिता, दयाघन प्रह्लादास्तव प्रगटुनि स्तंभी, प्रह्लादास्तव प्रगटुनि स्तंभी, दानव निर्दलीला, दयाघन दानव निर्दलीला, दयाघन भक्ति आकरिता, दयाघन भक्ति आकरिता, रुक्मिणी ने एका तुलसी दलाने, रुक्मिणी ने एका तुलसी दलाने, गिरिधर प्रभु तुलिला, दयाघन भक्ति आकरिता, दयाघन भक्ति आकरिता, आकरिता, आकरिता। सर्व पुराणामध्ये संत महंतांच्या वाक्यातून ऋषीमुनींच्या वचनातून नेहमी एकच शब्द सारखा कानी येत असतो आणि तो म्हणजे भक्ती। आणि ही भक्ती करा असे समस्त महर्षी आपापल्या वचनवाङ्मयातून सदैव सांगत असतात। तर मग ही भक्ती म्हणजे काय याची सर्वसाधारण व्याख्या या निरूपणामध्ये आपण करणार आहोत। ह्या भक्तीसंबंधी असा एक श्लोक आहे, या प्रीतिरविवेकानां विषयेश्वनपायिनी, आणि याचंच मराठी भाषांतर पंतांनी एका आर्येमध्ये केलेलं आहे। विषयी जितुकी प्रीती तितुकी परमेश्वरी घडेल जरी। अविवेकी मनुष्य विषयावर जितकं प्रेम करतो किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणं याचं नाव भक्ती। नारद महर्षींनी सूत्रातून भक्तीची व्याख्या अशी केलेली आहे, सातु अस्मन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच। ती भक्ती म्हणजे परमेश्वराच्या भगवंताच्या ठिकाणी असणारं परमप्रेम असलं पाहिजे। प्रेम हे सर्व प्राणीमात्रांना माहिती आहे। बायको नवऱ्यावर प्रेम करते, वडील मुलावर प्रेम करतो, बहीण भावावर प्रेम करते। हे ते एवढाच की भाऊबीजेच्या दिवशी भावानं नवीन साडी काहीतरी विशेष ओवाळणी घालावी। उदाहरण द्यायचं झालं तर महिन्याच्या पहिल्या तारखेला बायको नवऱ्यावर जास्त प्रेम करते, कारण यात नवीन दागिना करावा अशी तिची इच्छा असते। मात्र आई जी प्रेम करते ह्या आईच्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ सामावलेला नसतो। एखादा आंधळा पांगळा असा जरी मुलगा असला तरी चांगल्या मुलावर जितकं प्रेम असतं तितकंच प्रेम ती ह्या मुलावरही करते। आईच्या प्रेमाला दुसरं उदाहरण आपल्याला देता येणार नाही। तेव्हा आईच्या ठिकाणी असणारं जे परमप्रेम हे शतपटीनं सहस्रपटीनं अनंतपटीनं परमेश्वराच्या ठिकाणी असणं याचं नाव भक्ती। म्हणून देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रात भक्तीला फक्त प्रेमरूपा असं न संबोधता परमप्रेमरूपा असं म्हटलेलं आहे। तेव्हा परमप्रेम परमेश्वराच्या ठिकाणी असणं
ही भक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, देशभक्ती अशी भक्ती करत असताना सुद्धा परमप्रेमाची गरज आहे. आम्ही एकमेकावर जे प्रेम करतो ते दर्शनी प्रेम असतं, परमप्रेम असत नाही. परमेश्वराला, भगवंताला परमभक्तीची गोडी आहे. सुभाषितकार म्हणतात, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयः विद्या गजेन्द्रस्य का जातिः विदुरस्य यादवपतेः उग्रस्य किं पौरुषम् कुब्जायाः कमनीयरूपमधिकं किं तत्सुधाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न तु धनं भक्तिप्रिय श्रीपतिः. वाल्याकोळ्यानं कोणतं आचरण भगवंताला आवडलं हो, की ज्यामुळे तो महाकवी वाल्मिकी झाला? त्यानं पाहिलं ते त्याचं प्रेम. ध्रुवाच्या वयाचा तर त्यानं अजिबात विचार न करता प्रेमाला, भक्तीला भरून अढळपदाचा धनी त्याला केलं. अढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला. मुठभर पोहे भगवंताला देताना ते भक्तिपूर्वक समर्पण केले. शबरीची उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांनी सेवन केली. त्यावेळी तिच्या उष्ट्या बोरांचा विचार न करता भगवंताने प्रेमपूर्वक, भक्तिपूर्वक दिलेली भेट म्हणून त्याने उष्ट्या बोरांचा स्वीकार केला. गजेंद्र हा तर पशु आहे, पशुवर कसं प्रेम करायचं असा विचार भगवंताने केला का? तर त्या भगवंत परमप्रेमानं एक कमलपुष्प त्यानं समर्पण केलं आणि तो म्हणतो आहे, नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी हरी जो चापाते उचलून कृपा सिंधुल हरी हरी वाटे काळा परिस विपती मृत्यू भुजगा जगाचा तू ऐसा धनी कवन तू पावम जगा. त्यानं भगवानाला प्रसन्न करून घेऊन तो त्याची आराधना करू लागला. हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादास भक्त बनवलं. गिरिधर प्रभू शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, रुक्मिणीने एका तुलसी दलाने रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरिधर प्रभू तुळीला दयागन भक्ती आगळीला दयागन भक्ती आगळीला. रुक्मिणीच्या परमप्रेमानं ठेवलेल्या तुलसी दलानं भगवंताची तुळा झाली. या सर्व भक्तांनी परमेश्वराला खरं प्रेम समर्पण केलं. ते आपण करतो ते परमेश्वराकरताच करतो अशी वृत्ती पाहिजे. तदर्पित खिलाचार रता हिला संत महंतांनी नारद मुनी परमप्रेम रूपा भक्ती असं म्हटलेलं आहे. दयासागराला भक्तीनंच आपलासा खात्रीनं करून घेता येतो आणि म्हणून गिरिधर प्रभू आपल्या मूळ पद्यामध्ये आम्हा तुम्हाला सांगतात, भक्ती आकळीला दयागन भक्ती आकळीला दयागन रुक्मिणीने एका तुलसी दलाने रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरिधर प्रभू तुळीला दयागन गिरिधर प्रभू तुळीला दयागन भक्ती आकळीला दयागन भक्ती आकळीला. मंडळी, आता थोडंसं भजन करा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. परमप्रेम भगवंताला कुणी दिलं आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यात संकटातून कुणाला मुक्त केलं, जीवदान दिलं, याबद्दल चरित्र भाग आता ऐका. भीष्मे केली ऐसी प्रतिज्ञा भीष्मे केली ऐसी प्रतिज्ञा निष्ठा
सर्व तऱ्हेच्या बैठका घेतल्या. सगळ्यांचे विचार ठरले की पांडवांच्या वाट्यात जे काही असेल, ती भूमी असेल ती त्यांना देऊन टाकावी. परंतु दुष्ट दुर्योधनानं हे मान्य न करता तो म्हणाला की ह्या पांडवांना मी सुईच्या आग्रावर राहील एवढी मातीही देणार नाही. अर्थात युद्ध केलंच पाहिजे, त्याशिवाय आमची भूमी आपल्याला मिळणार नाही. असं ठरवून भीष्माचार्यांच्या सेनापतित्वाखाली भारतीय युद्धाला सुरुवात झाली. 2 दिवस घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि त्या युद्धात कौरवातील बरेच वीर धारातीर्थी पडले. सूर्यास्तानंतर नियमाप्रमाणे युद्ध थांबलं आणि प्रत्येक वीर आपापल्या शिबिरात परतले. दुर्योधनाच्या शिबिरामध्ये दुर्योधन व कर्ण दोघेही बोलत बसले होते. युद्धातील यशापयशाची भाषा बोलत असताना राजा दुर्योधन कर्णाला म्हणतोय, राजा कर्णासी म्हणे, राजा कर्णासी म्हणे, कृपशल्य द्रोण भीष्म हे आर्य, पांडुसुता ते रक्षिती, कैसे सिद्धीस पावते कार्य. दुर्योधन म्हणाला, कर्णा, युद्धाला तर सुरुवात करून बसलो आणि इतक्या दिवसात एकंदर इतिहास पाहिला तर पांडव पक्षाकडील एकही वीर रणांगणामध्ये न पडता आमचे सगळे मोठमोठाले वीर धारातीर्थी पडतायत. तेव्हा आता हे युद्ध कसं काय व्हायचं? खरं म्हणजे त्रिस्तत्वकृत्वो जगतीपतीनाम हंता गुरुर्यस्य सजामदग्न्यः असा पराक्रमी भीष्म आमच्या पक्षाला आहे. अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्ममिदं क्षात्रं क्षापादपि शरादपि. अशी ज्यांची योग्यता ते द्रोणाचार्यही आमच्या पक्षामध्ये आहेत, कृपाचार्य आहेत. असे कितीतरी वीर तुझ्यासारखे आमच्या पक्षात असून सुद्धा ह्या पांडव पक्षाकडून आमचे वीर कसे मारले जातात. तेव्हा आता मला अशी चिंता निर्माण झालेली आहे की जय पांडवांचा का कौरवांचा. असं दुर्योधनानं सांगितल्यावर कर्ण म्हणाला, राजा, तुला मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की ह्या भीष्माला, ह्या थेट्याला सेनापतित्व देऊ नकोस. हा दुटप्पी मनुष्य शरीरानं आमच्याकडे आणि मनात त्याचा ओढा त्या पांडवाकडे आहे. पांडुसुता ते रक्षिती, कैसे सिद्धीस पावते कार्य. दुर्योधन म्हणाला, मग आता मी काय करू? कर्णानं सांगितलं, आत्ताच्या आत्ता त्या भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये जा आणि त्याला शस्त्रसंन्यास करायला सांग आणि तो सेनापतित्वाचा अधिकार मला दे, म्हणजे युद्धात काय घडतं हे तुला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. दुर्योधनाला ही गोष्ट पटली आणि ताबडतोब तो काष्ठांचे दीप घेऊन भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये आला. भीष्माचार्याने दुर्योधनाला पाहिलं आणि भीष्माचार्य तपापले. विचारलं, दुर्योधना, एवढ्या मध्यरात्री आमच्या शिबिरात येण्याचं प्रयोजन काय? दुर्योधन म्हणाला, मी एवढ्याच करता आलेलो आहे. आपल्याकडून हे युद्ध यशस्वीपणे पार पडणार नाही. आपण आता वृद्ध झालात तेव्हा आपण शस्त्रसंन्यास करा. हे ऐकल्याबरोबर भीष्माचार्याला मनस्वी संताप आला. मनात म्हणतात, त्या दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं आणि त्या अन्नाला जागून वासुदेव परायण पांडवांच्या विरुद्ध रणांगणामध्ये शस्त्र घेऊन उभा राहिलो, पराक्रमाची शिकस्त केली आणि हा दुर्योधन मला म्हणतोय की तुम्ही शस्त्रसंन्यास करा. आणि त्या क्षणात त्यांनी दात ओठ चावले आणि संतापाच्या भरात अशी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आत ही पृथ्वी मी निष्पांडव करीन किंवा मी तरी ह्या रणांगणामध्ये उभा राहणार. अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर दुर्योधनाला अत्यानंद झाला व तो शिबिराकडे परत. पण मजा अशी झाली की ज्यावेळी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली त्यावेळी पांडवांचा एक गुप्तहेर त्या ठिकाणी पहारा करत होता. त्यानं ते ऐकलं आणि ही बातमी ताबडतोब धर्मराजाला दिली. भीष्माचार्याने उद्या सूर्यास्ताच्या आत ही पृथ्वी निष्पांडव करील अशी प्रतिज्ञा केलेली आहे. हे धर्मराजानं ऐकलं आणि धर्मराज म्हणाले, भीष्म नवदेल ऐसे. भीष्म जरी कौरव पक्षाकडे असले तरी ते अशी केव्हाही प्रतिज्ञा करणार नाही. तेव्हा तो दूत म्हणाला, महाराज, जे शब्द मी ऐकले तेच तुम्हाला सांगितलेले आहे. हे ऐकल्याबरोबर भीष्माचार्याने हातपाय गारठले आणि सर्व आपल्या बांधवांना बरोबर घेऊन दुःख करीत बसले. एवढ्यामध्ये द्रौपदी त्या ठिकाणी आली. द्रौपदीनं काय घडलेलं आहे ते जाणून घेतलं आणि आता शोक करीत बसण्यात काही अर्थ नाही म्हणून तिनं
भगवान गोपाळकृष्णाची प्रार्थना करायला सुरुवात केली. त्याला एकदा बोलवावं आणि ही गोष्ट त्याच्या कानी घालावी म्हणून द्रौपदी प्रार्थना करते आहे. यदुराया धावत येई सखा, यदुराया धावत येई सखा, नातरी माझी माँ जाईल विलया, नातरी माझी माँ जाईल विलया, धावत येई सखा, यदुराया धावत येई सखा, यदुराया धावत येई सखा, धावत येई सखा, धावत येई सखा, यदुराया धावत येई सखा. नेसविता झालासी, नेसविता झालासी, प्रेमे तू करुनिया दयालु गड्या, संप्रति तुडे भरी गा आश्रय मद एक तू दयालु गड्या. भगवंता, ज्यावेळी या दुष्टांनी माझं केशांबराकर्षण केलं त्यावेळी तू मला अनंत वस्त्रानं नटवलंस नव्हे, तू माझ्याकरता वस्त्ररूप बनलास. तेव्हा आता यावेळी तू माझ्या सौभाग्याचं रक्षण करण्याकरता धावत येणार नाहीस का? अशी अनन्य भावानं भगवंताची प्रार्थना केली. तत्क्षणी भगवान त्या ठिकाणी प्रकट झाला. गोपाळकृष्ण आल्याबरोबर आपलं संकट द्रौपदीनं त्यांना सांगितलं. तेव्हा भगवान म्हणाले, काय म्हणतेस? भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, भीष्म नवदेल ऐसे, भीष्म नवदेल ऐसे, जरी वदला असेल तरी घडेल तसे, तेथे मनमती न चले, कृष्णे होणार तेच होत असे. भीष्माचार्य अशी प्रतिज्ञा करणार नाही आणि भीष्माने अशी प्रतिज्ञा केली असेल तर ते तसंच झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी तुमच्यावर आलेली सर्व संकट मी निवारण केली, पण या संकटातून मी तुम्हाला मुक्त करू शकणार नाही. येथे मनमती न चले, येथे मनमती न चले, कृष्णे होणार तेच होत असे. कृष्ण द्रौपदीसारखा शोकाकुल झाला. द्रौपदीनं प्रार्थना केली आणि म्हणाली, जर तू माझ्या सौभाग्याचं रक्षण करू शकत नसशील तर उद्या 5 पांडव रणांगणामध्ये पडले, अशुभ वार्ता कानी येईल आणि या फटफटीत मस्तकानं फिरणं, त्याचबरोबर ह्या दुष्टाकडून माझी बेअब्रू करून घेणं, यापेक्षा मी आता अग्निकाष्ठ भक्षण करून माझा देह अग्नीमध्ये ठेवते. उद्या स्वर्गी येणाऱ्या पतिराजांना ओवाळण्याकरता स्वर्गाच्या दारात पंचारती घेऊन मी उभी राहतो. असं द्रौपदीनं सांगितलं. कृष्णानं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं आणि द्रौपदीबरोबर काष्ठ एकत्रित करून अग्नी प्रज्वलित केला आणि ह्या अग्निकुंडामध्ये द्रौपदी आता देह ठेवणार असं पाहिल्याबरोबर भगवंताने तिला एकदम हाताला धरून मागं ओढली. कोण मला मागं ओढतोय म्हणून पाहते, तू गुराख्यासारख्या वेशात एक तिला कुणीतरी दिसलं. द्रौपदी त्याला पाहतच राहिली आणि म्हणाली, कृष्णा हे रे काय? द्रौपदी, आता चौकशी करू नकोस, चल माझ्याबरोबर. असं म्हणून भगवान निघाले. थेट भीष्माचार्यांच्या शिबिराकडे आले. तिथे द्वारपाळ होते. त्यांनी हटकलं, विचारलं, कोण तुम्ही, कुठं राहते ते निघाला? भगवान म्हणाले, मला भीष्माचार्यांना भेटायचं आहे. तर द्वारपाल म्हणतोय, तेथे शिरावयाते, तेथे शिरावयाते, शक्तीच हरिविण नसेची अन्यासी, अथवा शिरेल एकही तो हरिभक्त मुक्त संन्यासी. या शिबिरात फक्त भगवान गोपाळकृष्ण आले तरच त्यांना आम्ही शिबिर आत पाठवू शकतो, किंवा एखादा संन्यासी त्यालाही आम्ही आत सोडतो. अथवा सधवा साध्वी, अथवा सधवा साध्वी येईल जरी तत्पदी न मायाला, किंवा एखाद्या पतिव्रतेला साधी स्त्रीला आम्ही आत पाठवू शकतो. तो ज्यावेळी तो दूत सांगू लागला त्यावेळी भगवान म्हणाले, द्रौपदी आता तू आत जा आणि तिथे शय्येवर बसलेल्या भीष्म पितामहांना नमस्कार कर, म्हणजे आपलं काम झालं.
हे ऐकताच हळूच द्रौपदी शिबिरात आली आणि शय्येवर कृष्णभजन करणाऱ्या त्या भीष्माचार्यांना नमस्कार केला. अष्टपुत्रा सौभाग्यवती बोले भीष्मख्यात कीर्ती, येरू म्हणे मी पांडवसती दर्शना लागी पातले. भीष्माचार्यांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला. एवढ्यात भीष्माचार्यांची नजर द्रौपदीकडे गेली आणि ही द्रौपदी आहे हे पाहिल्याबरोबर भीष्म तापापले. भीष्म म्हणे गे बाई, भीष्म म्हणे गे बाई, कैसी आलीस राती गे कटकी, संगे कोण असा की काळही नशरेर मदभये कटकी. द्रौपदी, तुला कुणीच आणलं? तुझ्याबरोबर कोण आणलं? कोण आहे? द्रौपदी घाबरली. गोपाळकृष्णाने तिला सांगितलेलं होतं की माझं नाव सांगू नकोस. त्याबरोबर द्रौपदी म्हणाली की आलाय माझ्याबरोबर किसन नावाचा एक सेवक माझ्याबरोबर आलेला आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी जाणलं हा किसन दुसरा कुणी नव्हे तर हा भगवान गोपाळकृष्णच असला पाहिजे. म्हणून भीष्माचार्यांनी शय्येवरून लगेच उडी टाकली आणि वेगानं श्रीकृष्ण दर्शनाकरता धावू लागले. बाहेर येऊन पाहतात तो घोंगडी पांघरून बाहेर कुणीतरी बसलेला आहे. भीष्माचार्य जवळ गेले, डोक्यापर्यंत घेतलेलं ते घोंगडं वर काढून घेतलं आणि म्हणतात, पाहू दे वदन तुझे, पाहू दे वदन तुझे, लपविसिका बैसलास काढत मी, लपविसिका बैसलास काढत मी, पाहू दे वदन तुझे, पाहू दे वदन तुझे, पाहू दे वदन तुझे, पाहू दे वदन तुझे, लपविसिका बैसलासी गाढतमी, वाटे पुरुषोत्तम तू, विनये पुसतो तुला न उद्धतमी. असं सांगून भगवंताला वर उचलून धरलं आणि दोघेही देव आणि भक्त एकमेकांना कडकडून भेटले. भीष्माचार्याने विचारलं, कृष्णा, हे सगळं नाटक तू केलंस. द्रौपदीला तर मी आशीर्वाद दिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून, आणि काही क्षणापूर्वी निष्पांडव वृद्धी करीन अशी ही प्रतिज्ञा मी करून बसलो. तेव्हा याची आता सांगड कशी घालायची? तेव्हा तूच सांग, कारण तुझं वाक्य आहे बुद्धियोगं ददाम्यहं. भगवंतांनी सांगितलं उद्या आम्ही शिखंडीला पुढं करतो, म्हणजे तुम्ही शस्त्रसन्यास करा, म्हणजे तुमच्या दोन्हीही प्रतिज्ञा पूर्ण होत. अशा तऱ्हेनं जे संकट द्रौपदीला उसळलेलं होतं त्या संकटातून परमेश्वरानं रूपा भक्तीनं त्यांचं रक्षण करून पांडवांची राज्यलक्ष्मी त्यांना परत दिली. म्हणून मूळ पद्यामध्ये गिरधर कवी म्हणतायत, गजागण पाथरती सारथ्य करिहरी, पाथरती सारथ्य करिहरी, निज पद दे बलिदा, दयाघन निज पद दे बलिदा, दयाघन भक्तिया करिदा. रुक्मिणी एका तुलसी दलानी, रुक्मिणी एका तुलसी दलानी, रुक्मिणी एका तुलसी दलानी, गिरिधर प्रभु तुळीला दयाघन, गिरिधर प्रभु तुळीला दयाघन भक्तिया करिदा, दयाघन भक्तिया करिदा.
पाथरती सारथ्य करिहरी पाथरती सारथ्य करिहरी निज पद दे बलिला दयाघन निज पद दे बलिला दयाघन भगिया दलिला दयाघन भगिया दलिला दयाघन भगिया। पंढरीनाथ महाराज की